धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील डाळिंब आणि मुरुम परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा, जोरदार वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता. बीडच्या आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, बावी, बीड, सांगवी, आष्टीमध्ये पाऊस, उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा, वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता. अकोल्यातील अकोटमध्ये दहीहंडा इथे मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, पावसामुळे हवेत गारवा. सलग दुसऱ्या दिवशी मालेगावात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस, उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे आणि साहित्य उडालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामध्ये हॉटेलसोबतच पेट्रोल पंपाचे पत्रे अक्षरशः उडून गेले, तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. वादळी वाऱ्यामुळे नांदेडमध्ये हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं उभारलेला मंडप उडाला. महाप्रसादाच्या स्वयंपाकाचंही मोठं नुकसान झालं. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप पडला. छत्रपती संभाजीनगरात अचानक वादळी वारे वाहू लागल्यामुळे शहरभर धुळीचं साम्राज्य. धुळीचा वादळ आल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचं दृश्य समोर. अमरावती शहरामध्ये पावसाच्या सरी, 10 मिनिटांच्या पावसानं वातावरणामध्ये काहीसा गारवा. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. मान्सूनची भारताकडे आगेकूच सुरू. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचे मोठे ढग वेगानं तयार व्हायला सुरुवात. मान्सून सक्रिय होण्याबाबत दिलासादायक चिन्ह. धाराशिवच्या उमरग्यामध्ये विजेच्या धक्क्यानं इंजिनियर युवकाचा मृत्यू. छत्री विजेच्या तारांना लागल्यामुळे तरुणाला विजेचा धक्का बसला. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त. अलिबागमधील उमट्या धरणाचे जॅकवेल सध्या धोक्यात. 47 गावांच्या पाणीपुरवठ्यावरती संकटाचं सावट. जॅकवेलकडे जाणारा मुख्य रस्ता कोसळल्यामुळे संपर्क तुटला. धरणातील गाळ आणि गळतीमुळे आगामी काळात परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती. जालन्याच्या बदनापुरातील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 43%. उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन. 20 ते 22 गावांवरती पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता. पाईपलाईन फुटल्यामुळे नंदुरबार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. रेल्वे अंडरपास कामादरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद. शहरातील अनेक भागांना आज पाणी टंचाईचा फटका. सोलापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे 3000 पपईची झाडं जमीनदोस्त. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात पपईच्या बागेचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. 25 मे ते 2 जून दरम्यान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये दिवसेंदिवस उष्णतेचा पारा प्रचंड वाढतोय. भुसावळ शहराचा पारा 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला. नागरिक उष्णतेमुळे प्रचंड हैराण. नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत तापमान 46 अंशांवर. पुढील 9 दिवस नवतपाचा नागरिकांना सामना करावा लागणार. नवतपामध्ये सूर्याची किरण अत्यंत तीव्र असल्यामुळे तापमानात वाढ होणार. वर्धा जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्र झळा कायम. उन्हाच्या तीव्रतेचा जनजीवनावरती परिणाम कायम. नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्णतः सुरू. डिझेल टंचाईमुळे कांदा लिलावात सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय मागे. लासलगाव बाजार समितीमध्ये 350 वाहनांमधून कांद्याची आवक. कांद्याला जास्तीत जास्त 1712 तर कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटलचा दर. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूक देखील धोक्यात. अमरावतीमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 6 इच्छुकांचे अर्ज. 6 इच्छुक उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज उचलले. भाजपकडनं प्रवीण पोटे, काँग्रेसकडनं बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप यांचे अर्ज, तर महायुती किंवा महाविकास आघाडीकडनं अद्याप कुणालाही अधिकृत उमेदवारी नाही.
कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या अर्ज छाननीच्या वेळी गोंधळ. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची छाननी प्रक्रिया. सतत वाद होत असून छाननी प्रक्रियेच्या वेळी तणावाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरात आझाद समाज पार्टीचा एसटी वर्गीकरणाविरोधात मोर्चा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे जात असताना आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात शरद पवार गटाचे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती होत असलेल्या अन्यायकारक कारवाईबाबत शरद पवार गटाचे पोलीस आयुक्तांना निवेदन. संबंधितांवरती कारवाई करण्याची निवेदनातून मागणी. विहारात जैन साधू संतांच्या सुरक्षेसाठी बुलढाण्यामध्ये जैन समाज आक्रमक. जैन समाजाकडून मूक मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन. मध्य प्रदेशातील रीवा इथे आरिका माताजींच्या निधनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन. सांगलीमध्ये हमाल संघटनेचं बेमुदत धरणं आंदोलन. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणं आंदोलन सुरू. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून काढलेल्या अध्यादेशाविरोधात आंदोलन. बीडच्या बालेबेर परिसरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू. तरुणाची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवला. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यामध्ये आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. परभणीमध्ये इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ. पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी पंप चालकांचं परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जालन्यामध्ये डिझेल टंचाईचा फटका थेट ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसताना दिसतोय. डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेकडो ट्रक जैसे थे उभेच. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसोबतच ट्रक चालकांचं कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान. इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेच्या गेटवरती शिवसेनेचं होडी घेऊन आंदोलन. शहरातील समस्यांवरनं जोरदार आंदोलन. काही आंदोलकांचा महापालिकेच्या गेटवरती चढण्याचा प्रयत्न. ठाण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. सरकार विरोधात या आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. सातारा शहरातील कास रोड परिसरातील समर्थ मंदिर चौक परिसरात पालिकेकडून अनधिकृत बांधकामावरती कारवाई. रस्त्यावरती अतिक्रमण करून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. धुळ्याच्या शेरपूरमध्ये खासगी तरुणांकडून जनगणनेचं काम सुरू. नियुक्त केलेले कर्मचारी खासगी तरुणांना पैसे देत असल्याची माहिती. बोरगाव ग्रामस्थांनी याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास मस्केंवरती हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चाकून वार करत जीवघेणा हल्ला. सराईत गुन्हेगार राम बोडखे विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळ्यातील बंधू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमात महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. यापूर्वी मनोहर भोसलेवरती फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल. नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयनं केली होती. सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली. नीट परीक्षेनंतर नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा प्रकार समोर. लातूरमध्ये सीबीआयकडून 2 डॉक्टरांची चौकशी. दोन्ही डॉक्टरांनी नोट्स आणि कागदपत्र रद्दीत विकल्याचं सांगितलं. सीबीआयनं काही रद्दी विक्रेत्यांचीही चौकशी केल्याची माहिती. लातूरच्या क्लासेस एरियामध्ये काँग्रेसचं आंदोलन. जिल्हा उद्योग केंद्रानं व्यवसाय हटवण्यासाठी काढलेल्या नोटिशीचा काँग्रेसकडून निषेध. जिल्हा उद्योग केंद्रानं काढलेल्या नोटिशीची कार्यकर्त्यांकडून होईल. सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमधील मोटेगावकर क्लासेसमध्ये पोहोचलं. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात मोटेगावकर क्लासेसच्या चौकशीची शक्यता. आठवड्याभरात सीबीआयकडून मोटेगावकर क्लासेसची अनेकदा चौकशी. नागपुरात नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावानंच भावाची हत्या केली. भगवान बाबुले असा आरोपी. मोठ्या भावाचं नाव. तर दोन्ही भाऊ फर्निचरच्या दुकानामध्ये काम करत असल्याची माहिती. पैशांवरनं दोन्ही भावात वाद झाल्याची प्राथमिक माहिती. सोलापूरच्या बार्शीमध्ये दिवसाढवळ्या पतीकडनं पत्नीची चाकून वार करत हत्या करून आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर. चारित्र्याच्या संशयावरनं आरोपी पती ऋषिकेश पाटीलकडनं हत्या. सोलापूरच्या पटवर्धन कुरोलीमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू. लैंगिक शोषणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं ऍसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात उपसरपंचाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू. नाशिकच्या येवल्यातील भारममध्ये कपाळावरती चंद्रकोर असलेला बादशाह बोकड आकर्षणाचा केंद्रबिंदू. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या बोकडाला मोठी मागणी. बोकड 10 ते 15 लाख रुपयांना विकला जाण्याची शक्यता.
अमरावतीत विहिरीतील गाळ रस्त्यावरती टाकल्याच्या कारणातनं राडा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडुणा रामनाथ परिसरातील घटना. मध्यरात्री लाठ्याकाठ्या घेऊन 2 गटात तुफान हाणामारी. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक. ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे बदलले होते. अखेर शूज आणि टी शर्टच्या रंगावरून आरोपीला अटक. हिंगोलीमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक. कारनं दुचाकीस्वाराला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं. अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद. अपघातामध्ये 2 जण जखमी. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यामध्ये आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. परभणीमध्ये इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ. पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी पंप चालकांचं परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जालन्यामध्ये डिझेल टंचाईचा फटका थेट ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसताना दिसतोय. डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेकडो ट्रक जैसे थे उभेच. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसोबतच ट्रक चालकांचं कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान. इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेच्या गेटवरती शिवसेनेचं होडी घेऊन आंदोलन. शहरातील समस्यांवरनं जोरदार आंदोलन. काही आंदोलकांचा महापालिकेच्या गेटवरती चढण्याचा प्रयत्न. ठाण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. सरकार विरोधात या आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. सातारा शहरातील कास रोड परिसरातील समर्थ मंदिर चौक परिसरात पालिकेकडून अनधिकृत बांधकामावरती कारवाई. रस्त्यावरती अतिक्रमण करून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. धुळ्याच्या शेरपूरमध्ये खासगी तरुणांकडून जनगणनेचं काम सुरू. नियुक्त केलेले कर्मचारी खासगी तरुणांना पैसे देत असल्याची माहिती. बोरगाव ग्रामस्थांनी याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास मस्केंवरती हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चाकूनं वार करत जीवघेणा हल्ला. सराईत गुन्हेगार राम बोडखे विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमात महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. यापूर्वी मनोहर भोसलेवरती फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल. नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयनं केली होती. सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली. नीट परीक्षेनंतर नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा प्रकार समोर. लातूरमध्ये सीबीआयकडून 2 डॉक्टरांची चौकशी. दोन्ही डॉक्टरांनी नोट्स आणि कागदपत्र रद्दीत विकल्याचं सांगितलं. सीबीआयनं काही रद्दी विक्रेत्यांचीही चौकशी केल्याची माहिती. लातूरच्या क्लासेस एरियामध्ये काँग्रेसचं आंदोलन. जिल्हा उद्योग केंद्रानं व्यवसाय हटवण्यासाठी काढलेल्या नोटिशीचा काँग्रेसकडून निषेध. जिल्हा उद्योग केंद्रानं काढलेल्या नोटिशीची कार्यकर्त्यांकडून होईल. सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमधील मोठेगावकर क्लासेसमध्ये पोहोचलं. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात मोठेगावकर क्लासेसच्या चौकशीची शक्यता. आठवड्याभरात सीबीआयकडून मोठेगावकर क्लासेसची अनेकदा चौकशी. नाशिकच्या येवल्यातील भारममध्ये कपाळावरती चंद्रकोर असलेला बादशाह बोकड आकर्षणाचा केंद्रबिंदू. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या बोकडाला मोठी मागणी. बोकड 10 ते 15 लाख रुपयांना विकला जाण्याची शक्यता. अमरावतीत विहिरीतील गाळ रस्त्यावरती टाकल्याच्या कारणातनं राडा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडुणा रामनाथ परिसरातील घटना. मध्यरात्री लाठ्याकाठ्या घेऊन 2 गटात तुफान हाणामारी. पुण्यामध्ये मेट्रो प्रवाशांचं 15 तोळं सोनं असलेली हरवलेली बॅग सुरक्षित परत. मेट्रोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सोनं असलेली हरवलेली बॅग प्रवाशांच्या स्वाधीन.